सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आत्ता स्टार्ट करतोय. आजची आपली राईड होती अंजरले, जवळपास 400 किलोमीटरची, आणि ती आपल्याला करायची होती एका दिवसात. तामिनी घाटामध्ये चहा घेतला, फ्रेश झालो, कारण थोडासा आळस अंगात वाटत होता. मस्त बनवलाय. सकाळपासून भरपूर रायडर्स भेटत होते, आणि हो, हा आवाज थोडासा चेंज म्हणून मी हिमालयन चालवायला बसले. ही हिमालयन घेतली आता. भाई तिच्यावरून हिच्यावर बसला ना, एवढे हार्ड वाटतात गिअर, हत्तीवर बसल्यासारखं वाटतं. हिच्यासमोर ती एवढीशी दिसती, पण सीट जाम कम्फर्टेबल आहे यार. ट्रायमचं सीट लय बेकार आहे. मस्त वाटतं पण हिच्यावर, फक्त पळत नाही. गायांनो प्लीज बाजूला व्हा, प्लीज. हो बाई, कसलं ओरडली ती. ओके, तर आज आपण दापोलीला चाललोय. दापोलीला नाही, अंजरले बीच आणि कड्यावरचा गणपती. थिंक ॲव्हरेज म्हणजे सगळं मिळून बहुतेक 400 किलोमीटर होईल. वन डे मारायचंय. आता सकाळचे 9:45 वाजले, तसं आम्ही सकाळी 6:15 साडेसहाला निघालेलो, बट मध्ये थांबलो आणि तिथे बराच वेळ, अर्धा पाऊण तास गेला. नाश्ता नाही केला, चहा पिलो आणि थोडंसं फ्रेश झालो. 12 वाजतील दापोलीला पोहोचायला, अंजरलेला पोहोचायला. आज सकाळपासून इतके बायकर्स दिसलेत, पण मोस्ट ऑफ द छपरी क्राऊड होता आज सकाळी. नो ऑफेन्स पण होता, म्हणजे थोडेसे श्रीमंत छपरी म्हणू शकतो आपण त्यांना. जा बाबा जा, मला काही हाऊस नाहीये, जा. गोप्रो पण सकाळपासून गंडल्यासारखा करतो, त्यामुळे खूप टाइम घालवला त्याने. मी रात्री चार्जिंग केली होती त्याला, पण काय माहिती. सी बायकर्स, आज तामिळनाडूमध्ये सगळे बायकर्स आहेत. कार्स कमी दिसतात पण बाईक्स जास्त दिसतात. भारी भारी बाईक्स आहेत, भारी वाटतं बघायला. मी याच्या आधी अंजरलेला गेले, पण मी कारने गेले होते. बाईकवर पहिल्यांदाच चालले, त्यातल्या त्यात असं वन डे. याच्या आधी मी 330 किलोमीटर हायेस्ट चालवली आहे, पण 400 किलोमीटर ते घाटाच्या रस्त्याला कधी चालवली नाही आहे. सो आज पण माझे लिमिट्स पुश करेल मी, आणि टेस्ट पण करेल की जमतीये का. ठीक आहे, बडे बडे राइड के लिए छोटी छोटी राइड करनी पड़ती है. पळती ही गाडी, असं नाही पळत नाही, बट बाकीच्या कंपॅरिझन मध्ये बट कम्फर्टेबल आहे. टुरिंगसाठी बेस्ट आहे. 100-120 किलोमीटर सरळ आरामात सहज क्रॉस होतो, टाळा नाही येत. तसं ट्रायम्फवर तिचं पोस्चर ठीक आहे, तसं माझ्यासाठी ठीक आहे, माझी हाईट तेवढी जास्त नाही आहे त्यामुळं. बट तिचा एकच प्रॉब्लेम आहे, तिचं सीट खूप लहान आहे, त्यामुळं त्रास होतो त्या सीटवर. जास्त वेळ नाही बसू शकत. डोंगरांना सनकिस झालंय असं म्हणू शकतो आपण. कसलं भारी वाटतंय, मस्त गारगार. गेलाय इट्स ओके. ह्यांची काय रेस लागली आहे का भाई, मरताना असे. वारं सुटलंय आज, भयंकर वारं सुटलंय आज तामिनीमध्ये. मध्येच पावसाने सरप्राईज नाही द्यावं येताना म्हणजे झालं. बैक टू ट्रायम्फ नहीं सहा जाता ज़्यादा देर. ती ना थोडीशी वॉबल करतीये, थोडं काहीतरी बेरिंग गेलेत किंवा हँडलचा काहीतरी इश्यू झालाय. मला सरळ चालवत होतं तोपर्यंत काही नाही वाटलं, जेव्हा टर्न आले तेव्हा मला जरा जाणवायला लागलं. हे केवढं छोटूच आहे. हे हिच्यावर बसल्यावर असं खेळण्यावर बसल्यासारखं वाटतं तिच्यावर ना आल्यावर.
निंजा निंजा हटोरी म्हटलं ना, आज फक्त बायकर्स दिसत आहेत. एवढी भयंकर गर्दी आहे बायकर्सची. 65 किलोमीटर राहिलेत, 11:15 वाजलेत. 1 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ. बेकार गरमी व्हायला लागली आहे. ऑक्टोबर हीट. आम्ही ना मंडणगड मार्गे चाललोय. महाड मार्गे पण रस्ता होता, पण याच्या आधी महाड मार्गे गेलेलो आहे. सो नवीन काहीतरी म्हणून मग ह्या बाजूने चाललोय. तर घाटात छोटासा घाट आहे आत्ता. ह्या बाजूने गर्दी नाहीये, पण छोटे छोटे रस्ते आहेत. थोडस थांबलेलो, बेकार वाट लागली. ऑक्टोबर हीट. नुसतं घामघाम होतो, नुसतं गारगार वाटतंय आता. 5 तास तर तसंही मॅपवर दाखवत होतं, पण आम्ही बऱ्यापैकी थांबून थांबून चहा नाश्ता ब्रेक घेत आलो. त्याच्यामुळं आम्हाला 6 तास लागतील. 6-6.5 तास. 6:30च्या आसपास निघालो, 6:15च्या आसपास निघालो होतो आय थिंक. म्हटलं मला रस्ता पण बघायला लागेल. मी मॅप लावलाय, पण ते टँक बॅग थोडंसं हाईट खाली असल्यामुळे मला खाली खाली बघायला लागतंय. आता तर लगेच कुठे टर्न नाहीये, तेवढं मी बघून घेतलंय. आम्ही ना आधी हर्नेला जाणार होतो, पण आणि हर्नेवरनं वरती इकडे अंजर्लेच्या बाजूला येणार होतो. बट आय थिंक टाईमची कमी आहे आणि हर्नेला आत्ता जाऊन काही फायदा नाही, कारण फिश मार्केट सकाळी सकाळी असतं. सो आम्ही डिसाईड केलं की आपण डायरेक्ट अंजर्लेला जाऊयात. कड्यावरचा गणपती आणि अंजर्ले बीच, कारण आम्हाला 1 वाजतील पोचायला. त्यानंतर थोडंफार तिथे वेळ जाईल, जेवण वगैरे करू, निघायला 3 होतील. 3 जरी झाले तरी 3 वाजल्यापासून 6 तास धरायचे, म्हणजे 9, म्हणजे 8-9 वाजेपर्यंत आम्ही पोहोचायला पाहिजे. जास्त लेट करण्यात अर्थ नाही. तामिनीमध्ये धुकं असतं. तशा मी फॉग लाईट बसवल्यात मागच्या वेळेसपासून. मला जरा केव्हाचं इंडिकेटर चालू आहे याचं, बंद कर की बाबा, सगळ्यांना कन्फ्यूज करून ठेवशील. मस्त आहे पण हा रस्ता पण. गर्दीच्या रस्त्यांपेक्षा असे रस्ते कधी पण बरे. तसा पूर्ण पुण्यातनं निघाल्यापासून घाटच आहे. तामिनी घाट क्रॉस केला, त्याच्यानंतर माणगाव पासून पुढे आलात ना, पण भारी राईड आहे ही. रस्ते पण भारी आहे तिथले. आम्ही ना माणगावमधनं आतमध्ये वळालो. जो रस्ता श्रीवर्धन हरिहरेश्वरकडे जातो ना, त्या रस्त्याला वळालो आणि एक जवळपास 5-6 किलोमीटर पुढे आलं ना की डाव्या हाताला दापोलीचा रस्ता आहे. आतल्या गावातला रस्ता आहे, छोटासाच आहे, बट महाडपेक्षा ते डिस्टन्स कमी आहे. म्हणजे महाडला जाऊन परत तिकडे अंजर्लेला जाण्यापेक्षा दिस इज बेटर वे. मस्त रस्ता आहे, गर्दी नाही आहे, गाड्या नाही आहेत. ट्रॅमची हीच खासियत आहे यार. मी आधी हिमालयन खूप चालवायचे, पण ही चालवायला लागल्यापासून ना मला दुसरी कुठलीच गाडी चालवू नाही वाटत. हे भगवान बचाले. हे म्हणतायत क्युटी पाय. ओय गाडी आली. संपतोय की नाही हा घाट. फक्त जाताना अंधाराच्या आत MIDC रोडला पोहोचायचंय, मग मला तामिनी काहीच नाही वाटणार. तामिनीच्या तर खूप सवय झाली आहे, बट स्टील रात्री तामिनीमध्ये गाडी चालवणं मी तरी प्रेफर करत नाही. मी अजून स्वतःला तेवढी प्रो समजत नाही. रात्री घाटात गाडी चालवणं तसंही चुकीचंच आहे. त्यात तामिनीमध्ये भयंकर धुकं असतं. सकाळी तेवढं धुकं नव्हतं, कारण मला थोडासा उशीर झालेला, 8 वाजलेले, पण नव्हतं त्या मानाने काही. आधी आम्हाला थोडंसं धुकं लागलं एक पौड सोडल्यावर, पण नंतर मेन घाटात काहीच नव्हतं. आला एक गाडी दिसत नाही आहे रस्त्याला, पण रस्ता काय भारी आहे. उतार आहे. मंडणगाव 19 किलोमीटर. चला सरळच आहे. संपला चांगला रस्ता. काय झालं? चेकपोस्ट आहे वाटतंय. एवढं का चेक करतायत एक एक गाडी?
त्याला शिव्या नाही ना घालायचे. कोणीतरी येणार आहे असं वाटतंय. काय झालंय? कोणी येणार आहे का? कधी यायचे आता? हे कोण येत आहे? हा, कोण आलंय? फडणवीस? फडणवीसांना जरा रस्त्याने आले असते तर कळलं असतं. मध्ये मध्ये सरप्राईज का टाकून ठेवलं. एवढी लोक थांबली आहेत एका माणसासाठी. रस्ता थांबायचं लॉजिकच कळत नाही मला काही. जाऊ द्या, आम्हाला लय गरम होत. ते नाही विचारायचं. खूप कमी आहे. सिटीमध्ये एकदम 20 ते 23 देती. हायवेला देते 30 पर्यंत. हे सगळे आमच्याशी येऊन का बोलतायत? आम्हाला सोडा की थोडाफार बशीला लावून. का तासभर थांबवणार आहेत की काय आता? अजून किती वेळ थांबवणार आहेत रे? आम्ही आता रिटर्न निघालोय. खूप वेळ झाला, अजून पण सोडत नाहीयेत. मग ते गावातले लोक म्हणले दुसरा एक रस्ता आहे, तो रस्ता दाखवतो तुम्हाला. त्यांच्या पाठीमागे चाललोय आता. फालतूगिरी करत असतात काय माहिती. इकडनं गेले का त्या आतमध्ये? आम्ही आत्ता अंजर्लेला जवळपास पोहोचलो आहे. हा सरळ रस्ता कड्यावरच्या गणपतीकडे जातो आणि खाली हा अंजर्ले गावात आणि अंजर्ले बीचकडे जातो. तर आत्ता आम्ही जेवण करून घेणार आहे आधी, कारण आता 1 वाजले आणि एनर्जी डाऊन झाली आहे. उन्हामुळे खरंच वाट लागली होती. बॉडी थकायला झाली होती, पोटात कावळे कोकत होते आणि अंग बऱ्यापैकी दुखत होतं. पण राईडची हीच मजा असते. मग असं वाटतं पाण्यात कोणीतरी छान जेवण वाढावं. सोलकढी, डाळ, भात, उसळ असं सगळं पोटभर जेवलं आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता आम्हाला बीचकडे जायचं होतं. आम्ही एक व्हेज थाळी आणि एक सुरमई थाळी ऑर्डर केली होती. प्राईस थोडी जास्त वाटली मला, पण जेवण खरंच खूप सुंदर होतं. आणि त्यात सोलकढी, कोकणातली सोलकढी वेगळीच चव देते. ओके, आता आम्ही बीचकडे चाललो ह्या आतल्या रस्त्याने, अंजर्ले बीचकडे. एकदम जवळ आहे असं म्हणाले ते. आय थिंक समोर बीचच असावा. नाईस. येस, बीचच्या समोर. आणि अगदीच त्या हॉटेलला लागून थोडं एक 100 मीटर पुढे गेलं की बीच होता. आणि तो व्ह्यू खरंच भारी होता. अंजर्ले त्या मानाने कमी गर्दीचा बीच आहे. हा अंजर्लेचा बीच आहे. मी याच्या आधी पण इकडे आलेले. अजिबात क्राऊडेड नसतो. चिकटकट या वाळूच्या. मस्त आहे बीच. ओ भाई, दिस इज युज्युअल मी. ह्या वाळूमध्ये गाडीच पाठीमागं होत नाहीये.
चलो झाली आता. थकलो. इथे मी इकडे आलेलो. मस्त बीच आहे. माहित नाही हा रस्ता कुठे जातो. आम्हाला जिकडे वाटतं तिकडे जातोय की नाही. हा लेट्स सी. ह्युमिडिटी जाणवतीये. घाम येतोय घाम. हे भाई माझी नाही आहे हिमालयन चिकटकट. किधर लेके जा रही है आदमी मुझे. भैया हिमालयन वाल्यांच्या नादीने लागायचं. कुठं पण जातात हे. चल माझी चालेल का. मला प्रचंड भीती वाटत होती कारण मी पहिल्यांदा बीचवर वाळूत गाडी चालवली. थोडी थोडी फट रही है. नाही जमणार. शायद मैंने गलती कर दी. हो पण माझे पाय खाली आहेत. ए चिकट. हाय वाट लागली आहे वाट. जर अडकली गाडी ओय शिट. नॉट अगेन. यानंतर आम्ही कड्यावरच्या गणपतीला गेलो. अंजर्लेमध्ये थोड्याशा कड्यावर असल्यामुळे याला कड्यावरचा गणपती म्हणतात. असं म्हणतात गणपतीचं पहिलं पाऊल इथंच उमटलं होतं. हे मंदिर प्रचंड शांत आहे. थोडं उंचीवर असल्यामुळं इथली हवा सुद्धा खूप थंडावा देते. बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली कारण आम्हाला ताम्हिणी वेळेत कव्हर करायचा होता अंधाराच्या आधी.